कोणताही खेळ असो, विजय हा विजय असतो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कसोटी सामन्यात मिळवलेला विजय हा नक्कीच वेगळा असतो. त्यातून जर का कसोटी सामन्यात मिळवलेला विजय हा परदेश दौऱ्यामध्ये मिळवलेला असेल तर तो अजून सुखावा होतो. त्या सुखाची आत्ता अनुभूती ही मी न्यूलँड्स मैदानावरती घेतो आहे, कारण भारतीय संघाने पहिला सामना डावाच्या फरकानं गमावल्यानंतर न्यूलँड्स कसोटी सामना जिंकून दाखवलेला आहे 7 विकेट्सनी. कोणत्याही भारतीय संघाला न्यूलँड्स मैदानावरती येऊन कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. कोणत्याही भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत येऊन मालिका बरोबरीत साधता आलेली नव्हती. रोहित शर्माच्या संघानं ते करून दाखवलं आहे. त्यामुळे जो आनंद आहे तो व्यक्त करायलाच पाहिजे. नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? माझं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, कारण क्रिकेटची बित्तम बातमी जगाच्या कानाकोपऱ्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. सामन्याचा दुसरा दिवस हा कसोटी सामन्याचा निकाल देणारा मी कधीच बघितलेला नव्हता, परंतु ह्या सामन्यांनी न्यूलँड्सच्या कसोटी सामन्यांनी विक्रम केलेला आहे. कारण इतक्या कमी वेळामध्ये कसोटी सामना कधीच संपलेला नाही आहे. 105 का 107 ओव्हरचा फक्त खेळ झालेला आहे, ज्याच्यामध्ये कसोटी सामना खलास झालेला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने दुसऱ्या दिवशी जेव्हा खेळाडू मैदानावरती धाव घेत होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की कसंही करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव लवकरात लवकर संपवायचा. बेडिंग्टन आणि मार्क्रमची विकेट जास्त लवकरात लवकर मिळवायची, खास करून त्यांची भागीदारी होऊन द्यायची नाही. जसप्रीत बुमराहनी नेमकं तेच केलं. त्यांनी बेडिंग्टनची सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढली, ज्यांनी भारतीय संघाच्या पायामध्ये एक प्रकारची चमक आलेली दिसली. दुसऱ्या बाजूनी जे खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे खेळायचा प्रयत्न करत होते त्यांनी मार्क्रमची सुंदर बॅटिंग बघून स्वतः हिरो बनण्याचा प्रयत्न केला. विकेट कीपर वेरियन असू देत, केशव महाराज असू देत, यांनी शॉट मारताना आपली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहनी मस्त बॉलिंग केली, जशी पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराजने केलेली होती, आणि त्यामुळे त्यांचा संघ चांगलाच अडचणीत सापडलेला होता. 7 विकेट गेलेल्या होत्या. जेमतेम 30-35 धावांची आघाडी निर्माण झाली होती, आणि त्यावेळेला बुमराहच्या बॉलिंगवरती मार्क्रमचा झेल हा KL राहुलने सोडला. नाट्यमय तो प्रसंग होता, कारण जे स्थानिक प्रेक्षक होते त्यांना वाटलं आता मैदानावरती काहीतरी नाट्य घडणार, आणि तसंच घडलेलं दिसलं. कारण मार्क्रमनी त्याच्यानंतर जी बॅटिंग केली आहे, कडक बॅटिंग केली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या एका ओव्हरमध्ये त्यांनी 2 बाउंड्रीज 2 सिक्सर मारल्या, शतकाकडे वाटचाल केली, आणि नंतर त्यांनी बहारदार शतक हे या न्यूलँड्स मैदानावरती साजरं केलं. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, 16 बाउंड्रीज 2 सिक्सर मारल्या, 99 चेंडूमध्ये त्यांनी हे शतक साजरं केलं. हे करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, सेकंड हायेस्ट दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाचा असा स्कोअर हा 12 होता. याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की मार्क्रमच्या खेळीचं महत्त्व काय आहे. त्याच्या या खेळीनं दक्षिण आफ्रिकेला सुस्थितीत नाही पण पाऊण शतकी आघाडी मिळवून दिली. ज्यावेळेला मोहम्मद सिराजनी त्याची विकेट काढली तेव्हा प्रेक्षक हळहळले, कारण त्यांना अजूनही थोड्या अपेक्षा होत्या, आणि नंतर भारतीय संघाच्या बॉलर्सना डाव गुंडाळण्यामध्ये जास्त वेळ लागला नाही. भारतीय संघाला विजयाकरता ज्या धावा होत्या त्या करत असताना रोहित शर्मा जयस्वालच्या डोक्यात एकच गोष्ट होती, आणि ते म्हणजे बॉलर्सना उरावरती घ्यायचं नाही, फुकटचा कॉन्फिडन्स त्यांना द्यायचा नाही, अडखळत खेळायचं नाही, थोडासा धोका पत्करायलासुद्धा भारतीय संघाची तयारी होती, आणि तीच गोष्ट कामी आली. कारण जयस्वालनी 6 चौकार मारले, 44 धावांची सलामीला भागीदारी केली, आणि तो आऊट झाला. पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या आशा मावळलेल्या होत्या. गिल आऊट झाला, इवन विराट कोहली आऊट झाला, पण त्याच्यामुळे भारतीय संघाचा विजय हा अशक्यप्राय कोणालाच वाटत नव्हता. तो हाती आला, आणि भारतीय संघाने सुद्धा आरडाओरडी जास्त केली नाही, कारण त्यांनाही माहिती होतं की या विकेटवरती तुम्हाला खरंच एका इनिंगमध्ये समोरच्या टीमला लवकर आऊट काढता आलं तर नंतर पुनरागमन करणं अवघड होऊन बसतं. तुम्ही लक्षात घ्या, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ पिछाडीवरती पडला 160 धावांनी, पुनरागमन करता आलं नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा टीम 100 धावांनी पिछाडीवर पडला, त्यांना पुनरागमन करता आलं नाही. हेच आजकालच्या कसोटी क्रिकेटचं लक्षण झालेलं आहे. या सामन्यातल्या विजयाबद्दल रोहित शर्माला काय वाटतं, त्यांनी काय म्हणला, आपण पटकन ऐकूया. ये हमारे हाथ में नहीं है. 2 मैच 3 मैच जो मैचेस रखा जाता है वी हैव टू कम एंड प्ले. अगर मेरे हाथ में डिसाइड होता फिक्सचर का तो मैं कुछ और ही करता.
पर मेरे हाथ में नहीं है वो। तो इसीलिए जो है वो है, हम लोग काफ़ी प्राइड ले सकते हैं इस सीरीज़ से। पहला मैच हम हार गए, ठीक है, साउथ अफ्रीका ने अच्छा क्रिकेट खेला उस गेम में, और यहाँ पर हम जीते। हमने अच्छा क्रिकेट खेला, उनसे थोड़ा सा बेहतर खेला, ऑब्वियसली वहाँ पर उन्होंने हमसे बेहतर खेला, इसीलिए वो जीते। तो ऐसे ही होता है। देखिए, केप टाउन में मुझे बताया गया हमने पहले कभी टेस्ट मैच जीता नहीं है, तो हमारे लिए ये यंग ग्रुप के लिए बहुत प्राइड की बात है कि हमने आके ऐसा परफॉर्मेंस किया और टेस्ट मैच जीता। तो काफ़ी कॉन्फिडेंस ले सकते हैं ऐसी सीरीज से। रोहित, इधर 2024 की शुरुआत, क्योंकि आखिर अच्छी नहीं हुई थी, अब ये शुरुआत अच्छी होना कितना ज़रूरी था, क्योंकि ये टेस्ट मैच है, T20 वर्ल्ड कप है, और आखिर में फिर से बॉक्सिंग डे का चैलेंज होगा ऑस्ट्रेलिया में, तो ये शुरुआत होना कितना अच्छा लग रहा है? नहीं, देखिए, काफ़ी अहम है, क्योंकि हर गेम आप जो खेलते हो टेस्ट मैच, उसके काफ़ी मायने हैं। पॉइंट्स मिलते हैं आपको, WTC के पॉइंट्स मिलते हैं। तो देखिए, टेस्ट मैच जीतना, हर एक टेस्ट मैच खेलना अच्छे से काफ़ी ज़रूरी है। और ये शुरुआत ऑब्वियसली हमने नए साल की शुरुआत अच्छे तरीके से की है, तो अच्छा है। बट मेरे जहन में ऐसी कोई चीज़ थी नहीं कि अच्छा शुरुआत करना है, नया साल है। बट टेस्ट मैच जीतना हमारे लिए ज़रूरी था, क्योंकि जैसे मैंने बताया कि पॉइंट्स बहुत ज़रूरी है। हमने लास्ट मैच में टेस्ट मैच तो हारा ही, बट हमने 2 पॉइंट्स भी गंवा दिए रन रेट के, ओवर रेट के चक्कर में। तो यहाँ पे ये टेस्ट मैच जीतना हमारे लिए बहुत इम्पॉर्टंट था। तुमच्या लक्षात आलं असेल की रोहित शर्माच्या दृष्टीने हा कसोटी विजय हा खूप मोलाचा होता, कारण वर्षाची सुरुवात चांगली झालेली आहे। 2024 सालामध्ये 3 आव्हानं आहेत। एक या कसोटीचं आव्हान होतं, नवीन वर्षाची कसोटी। दुसरं आहे T20 वर्ल्ड कपचं, तिसरं इयर एंडला ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळायला लागणार आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती। त्याच्यातली ही पहिली कसोटी जिंकणं हे पहिलं पाऊल योग्य दिशेला टाकलेलं आहे असं मी म्हणेन। या सामन्याविषयी, खेळाडूंच्या कामगिरीविषयी मी सविस्तर चर्चा करणारच आहे, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, 1.25 ते 1.5 दिवसात मॅच संपल्यानंतर आता ICC आणि मॅच रेफरी या विकेटबद्दल काय म्हणतायत हे मला ऐकायचं आहे। रोहित शर्मा याच्याबद्दल काय बोलला हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सादर करणारच आहे, परंतु माकरमनी सुद्धा या कसोटीबद्दल, याच्या विकेटबद्दल आणि त्याच्या खेळीबद्दल काय म्हणलं ते आपण पटकन ऐकूया। I'm not too sure, to be honest. Obviously on a wicket like that you need quite a bit of good fortune. I've played and missed it quite a bit. I got dropped as well, so you do need that good fortune on a wicket like that, I believe. And I think it probably got a bit easier for myself when they started to spread the field. We all know how it is when a bowler's tail is up and he's bowling to a new batter. There's a lot more energy on the ball, and sometimes when you're fortunate enough to be at the other end, they're almost trying to bowl to get you off strike, which obviously makes sense, but then could probably make for easier batting. So a lot of good fortune, and yeah, luckily it worked out all right. खेळाडूंना जसं एक बरं वाटतं की सामना लवकर संपला, आता आपण परत जाऊया, पत्रकारांच्या दृष्टीने मात्र जरा गोची होते, कारण 5 दिवसाच्या कसोटी सामन्याचा विचार करून आम्ही आलेला असतो। आता उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला काय अहवाल सादर करायचा हा आमच्या पुढे प्रश्न पडतो, परंतु मी एवढंच म्हणेन, पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करेल अशी आशा वाटत होती, खात्री वाटत नव्हती, आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय संघानं न्यूझीलंडचा कसोटी सामना जिंकून मी तर म्हणेन की जबरदस्त पुनरागमन केलेलं आहे। तरीही काही जणांना शंका वाटत होती की अरे, भारतीय संघाला जर का 100 धावा करायची वेळ आली तर आपल्याला काही जमणार नाही। काही विद्वान असंही म्हणत होते की त्यांच्या संघाने 55 धावांचा जो निच्चांक गाठला होता त्याला आपण चॅलेंज करू की काय। दरवेळेला असा नकारात्मक विचार करणं चांगलं नाही। आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघानं परदेशामध्ये ज्या पद्धतीने कसोटी सामना जिंकलाय त्याचा आनंद, त्याचं समाधान आपण व्यक्त करूया, आणि भारतीय संघाचं थोडंसं कौतुक करायला काहीच हरकत नाही। माझे विचार मी तुमच्या पुढे मांडले, तुमचे विचार तुम्ही जरूर मांडा, ठसकावून मांडा, त्याची मी वाट बघतो। फक्त त्याच्याकरता परत आठवण करून देतो, माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून 3 दिवस मी आहे, दक्षिण आफ्रिकेत आहे, केपटाऊनला आहे, त्यामुळे अहवाल हा मी सादर करणार आहे। एखादा क्रिकेटचा असेल, एखादा भटकंतीचा असेल, तेव्हा रेडी राहा। अच्छा,
तो हम चलते हैं. हे जे दृश्य आहे, हे दृश्य मनात साठवत मी न्यूलंडचा निरोप घेतो आहे. हे मैदान माझ्या दृष्टीने सर्वात लाडकं आहे. मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलं आहे, या मैदानावरती मला परत कधी कव्हरेजला येता येईल माहीत नाही. बाय बाय.